जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप पूजा जप त्याची नाही पूजा जप त्याची नाही पूजा जप त्याची नाही पूजा जप त्याची या निसर्गामध्ये आपण जे जे डोळ्यानं पाहतो, वृक्ष, वेली, वन्य प्राणी, पशु पक्षी, धरती, आकाश, ढग, नदी, समुद्र, पहाड, हे सर्व या श्री हरीचे रूप आहे. आणि म्हणून मंदिरातील मूर्ती समोर दिवा नाही लावला तरी चालेल, फुलं नाही निवड नाही ठेवला तरी चालेल, प्रसाद नाही ठेवला तरी चालेल, फुलं नाही वाहिली तरी सुद्धा चालेल. मुळात देव ही संकल्पनाच काल्पनिक आहे आणि देवाच्या नावाने सुरू असलेले सर्व सण उत्सव त्योहार सुद्धा काल्पनिक आहेत. असे महात्मा फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित सत्यशोधक हा पुत्र आपण पाहिल्यास आपल्या लक्षात येते. तर म्हणून तरी सुद्धा जेव्हा जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा तेव्हा आपण मंदिरातील मूर्ती समोर दोन्ही हात जोडून खाली मान वाकून मनोभावे नमस्कार करावा. जर एखादी गोष्ट प्रयत्न करून सुद्धा आपल्याला मिळाली नाही तर आपले प्रयत्न कमी पडले म्हणून ती गोष्ट आपल्याला मिळाली नाही असं आपण समजायचं. तर मग हा मनोभावे नमस्कार मंदिरातील मूर्ती समोर कशासाठी करायचा हा प्रश्न पडत आहे. तर आपल्यामधला अहंकार दूर करण्यासाठी, आपल्यामधील अहंकार दूर कशासाठी करायचा? सदाचारी आणि सद्गुणी होण्यासाठी. सदाचारी आणि सद्गुणी कशासाठी व्हायचे? समाधानी होण्यासाठी. समाधानी कशासाठी व्हायचे? सुखी होण्यासाठी. आपण समाधानी असलो तरच आपण सुखी होऊ शकतो. आणि म्हणून समाधानी होण्यासाठी, सुखी होण्यासाठी समाधानी होणे आवश्यक आहे. समाधानी होण्यासाठी आपल्या सदाचारी आणि सद्गुणी होणे आवश्यक आहे. सदाचारी आणि सद्गुणी होण्यासाठी आपल्यामधला अहंकार दूर करणे आवश्यक आहे. आणि आपल्यामधला अहंकार दूर करण्यासाठी मंदिरातील मूर्ती समोर दोन्ही हात जोडून खाली मान वाकून मनोभावे नमस्कार करणे आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, मंदिरामध्ये स्वच्छता असावी, मंदिरामध्ये शांतता असावी, मंदिरामध्ये गांजा ओढू नये, मंदिरामध्ये दारू पिऊ नये, मंदिरामध्ये बिडी ओढू नये, मंदिरामध्ये सिगरेट ओढू नये, मंदिरामध्ये पुडी खाऊ नये, मंदिरामध्ये खरा खाऊ नये, मंदिरामध्ये चहा पिऊ नये, मंदिरामध्ये तंबाखू खाऊ नये, मंदिरामध्ये गंजी पत्ता खेळू नये, मंदिरामध्ये वंगली भटक्याच्या अक्कलाचा विचार करू नये, मंदिरामध्ये बसून मोबाईल मध्ये जंगली रंगली खेळू नये, पबजी खेळू नये व इतर मोबाईल मधील खेळ सुद्धा आपण खेळू नये. श्री संत एकनाथ महाराज म्हणतात, जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप पूजा जप त्याची नाही पूजा जप त्याची नाही श्री संत शिरोमणी सावतामाळी महाराज शेतामध्ये काम करत असताना या श्री हरी विठ्ठलाचे नाव घ्यायचे. याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये केला आहे. ते म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी
लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा रे. ऊस गाजर ताळू अवघा झाला से गोपाळू. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. सावता मने केला मला विठ्ठल पायी गोविला आमची माळ्याची जात शेत लावू बागाईत. आम्हा हाती मोठ नाडा पाने झाडे फुल झाडा. शांती सेवंती फुलली प्रेमे जाई झोई आली. सावधान केला मला विठ्ठल केला डोळा. फक्त एवढेच नाही तर हा श्री हरी विठ्ठल श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या शेतामध्ये यायचा आणि काम सुद्धा करू लागायचा. याचा उल्लेख श्री संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या अभंगामध्ये केला आहे. ते म्हणतात, माळीचे वंशी सावत जन्मला. माळीचे वंशी सावत जन्मला. पावन तो केला वंश त्याचा. माळीचे वंशी माळीचे वंशी माळीचे वंशी सावत जन्मला. पावन तो केला धावून तिच्या मागे काम करी. धावून तिच्या मागे काम करी. धावून तिच्या मागे. आणि म्हणून श्री संत नामदेव महाराज श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांना निधान म्हणतात. निधान कारण याने या त्रैलोक्याचा दाता आपल्या या हृदयामध्ये साठवला आहे. धन्य ते धन्य ते आरण रत्नाची ती खान जन्मला निधान सावता तो धन्य ते आरण रत्नाची
तो धन्य देणार सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ घरी धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता साठवीला दाता त्रैलोक्याचा शोधिसी मानवा राहुली मंदिरी नांदतो देव हा आपल्या शोधिसी मानवा भेटतो देव का पूजनी अर्चनी पुण्य का लाभते दान धर्मातुनी शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळसी कुटवरी शोधसी मागवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधसी मागवा आपण जिथे आहोत ज्या स्थितीमध्ये आहोत ज्या परिस्थितीमध्ये आहोत ज्या अवस्थेमध्ये आहोत तेथे आपण या श्री हरीचे नाव घेऊ शकतो असे श्री संत एकनाथ महाराज म्हणतात. हरी बोला देता हरी बोला घेता सर्व हसता खेळता हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करिता हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह त्याग अंती हरी बोला भांडता हरी बोला कांडता हरी बोला उठता हरी बोला बसता हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला हरी हरी बोला हरी हरी बोला. विठाला 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 विठाला